अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार, जवळपास 25 राऊंड्स फायर. सिक्रेट सर्व्हिसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर, ट्रम्प सुरक्षित. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात डिझेल अभावी शेतकऱ्यांची पंचायत. वाशिम, बुलढाणा, नांदेडमध्ये रात्रभर पंपावरच मुक्काम. शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश. जालन्यामध्ये अवैधरित्या पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई. विविध ठिकाणी छापे टाकत 100 लिटर डिझेल जप्त. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपी शुभम खैरनारला आज कोर्टात हजर करणार. कोठडीत आणखी वाढ होण्याची शक्यता. नीटचे प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात उघड. 25 मेला मनीषा हवालदारला दिल्ली न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. अहिल्यानगरमध्ये क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा प्रकल्पाची उभारणी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन. देशात डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार. वांद्र्याच्या गरीब नगर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पूर्ण. यात सुमारे 400 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. प्रवाशांना वांद्रे स्थानकातून प्रवास करणं सुकर. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बाजारातून आणलेल्या आमरसामुळे 7 जणांना विषबाधा. उपचारानंतर 6 जणांना डिस्चार्ज. एकावर रुग्णालयात उपचार सुरू. श्रीलंका देश ओलांडून मान्सून भारतीय किनारपट्टीजवळ. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून केरळमध्ये पोहोचणार. अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान. बीडच्या केज तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे गेले उडून. झाडंही उन्मळल्यानं वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत.